जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? मिलिंद, सिद्धेश, कार्तिक, सोहम आणि अक्षय बसच्या रांगेत उभे आहेत म्हणते. सिद्धेश मध्यभागी उभा आहे. कार्तिक सोहमच्या पुढे नाही, तर मिलिंद अक्षयच्या मागे नाही. जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल तर दोन दोन टोकांना कोण दोघे आहेत म्हणते. आपल्याला काय काढायचं आहे? टोकांना. बघा, मध्यभागी कोण उभा आहे म्हणते? सिद्धेश. ठीक आहे, मध्यभागी सिद्धेश उभा आहे. ठीक आहे म्हणते. कार्तिक सोहमच्या पुढे नाही आहे म्हणते. कार्तिक सोहमच्या पुढे नाही आहे, तर मग काय राहणार? कार्तिक सोहमच्या पुढे नाही तर काय राहणार? मग मागं राहणार. नंतर काय म्हणते? मिलिंद हा अक्षयच्या मागे नाही आहे म्हणते. मिलिंद अक्षयच्या मागे नाही आहे, तर मग काय राहणार? तो मिलिंद अक्षयच्या मागे नाही राहणार तर समोर राहणार मग अक्षयच्या. तर ठीक आहे, मग आता काय करायचं? नंतर काय विचारलं आहे का? मिलिंद कार्तिकच्या मागे असेल म्हणते. मिलिंद म्हणते कार्तिकच्या मागे असेल. मग आता आपल्याला हे अशी जच्च्या तसे इथं बसून घ्यायचे. बघा, सोहम हा कार्तिक, हा मिलिंद, हा अक्षय. यांनी बसवलं तर आपल्याला लागतं का कार्तिकच्या मागे कोण आहे म्हणते? मिलिंद. लागलं. मग आता विचारलं आपल्याला दोन टोकावर कोण बसला आहे. कोण दिसून आलं इथं? सोहम आणि अक्षय. तर टोकावर कोण बसलेला आहे? दोघं जण सोहम आणि अक्षय बसलेले आहे. ठीक आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते? ए या स्थानावरून बी या स्थानाला जाण्याकरिता 5 वेगवेगळे रस्ते आहेत म्हणते. तर बी वरून सी स्थानाला जाण्याकरिता 3 वेगवेगळे रस्ते आहेत म्हणते. तर ए पासून सी स्थानावर जाण्याकरिता एकूण किती वेगवेगळे रस्ते आहेत हे आपल्याला विचारलं. बघा, ए पासून सी कुठं? बी पर्यंत किती रस्ते आहे म्हणते? 5. ठीक आहे. नंतर बी पासून सी पर्यंत गेलो तर किती म्हणते? 3 रस्ते आहे म्हणते. तर ए पासून सी पर्यंत जाण्याकरिता आपले किती रस्ते आहे म्हणते? तर मग काय करायचं? दोघांचा एलसीएम काढून घ्यायचा. काय आहे ते? 5 गुणिले 3 किती आहे? 5 त्रिक 15. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 15. किती आहे? ए पासून सी पर्यंत जाण्याकरिता रस्ते? 15 रस्ते. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? अमोल खाली डोकेवर पाय करून उभा आहे म्हणते. अशा अवस्थेत त्याचे तोंड पश्चिमेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे म्हणते. तर बघा, आता हे काय म्हणते? उत्तर दिशा. हे आपली पश्चिम दिशा आणि पूर्व, आणि खाली काय आहे? दक्षिण आहे म्हणते. ठीक आहे. तो काय म्हणाला? त्याचे तोंड म्हणते पश्चिमेस असेल म्हणते. काय म्हणते? त्याचे तोंड पश्चिमेस आहे म्हणते. ठीक आहे. आता जर आपण असं उभं आहे, पश्चिमेकडे तोंड पाहून राहिलं, तर आपला डावा हात कुठे आहे? उत्तरेकडे आहे. कुठे आहे? उत्तरेकडे. उजवा हात कुठे आहे? उत्तरेकडे. आणि डावा हात कुठे आहे? खाली आहे. आणि याच्यात काय म्हटलं आपल्याला? की त्याचे डोके वर पाय करून उभा आहे म्हणते. म्हणजे डोके आहे म्हणते, आणि पायवरून अमोल खाली डोके वर पाय करून उभा आहे म्हणते. म्हणजे त्याचे डोके कुठे आहे म्हणते? खाली आहे. अशा अवस्थेत काय राहणार? आपले जेव्हा डोके खाली राहील तर आपला उजवा हात कुठे राहील? खालच्या इकडे राहणार. म्हणजे कुठं राहणार? दक्षिणेकडे. उत्तर काय मग त्याचं? दक्षिण आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवारचा 3 दिवसाआधीचा दिवस आहे म्हणते. आता एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवारच्या 3 दिवस आधीचा दिवस आहे म्हणते. म्हणजे याच्या 3 दिवसानंतर काय आहे म्हणते? 10. आता 1 2 7च्या नंतर 3 दिवस समोर गेले. किती? 8 9 10. म्हणजे 10वा दिवस हा काय म्हणते? शुक्रवार आहे म्हणते. काय आहे? 10वा दिवस शुक्रवार आहे म्हणते. नंतर काय म्हणते? तर त्या महिन्याच्या 19वा दिवस कोणता असेल म्हणते. आता 19वा दिवस, आता 10वा दिवस आहे. 19मध्ये येते काय? 19वा दिवस पाहिजे. तर म्हणजे किती प्लस केली? तर 9. 9 दिवसानंतर कोणता वार येईल हे आपल्याला विचारलं. तर मग काय करायचं? अशा वेळेस 7 9ले भाग देऊन द्यायचं. किती आले? 2 उरून आले. किती एक्स्ट्राचे किती आले आपल्याजवळ? 2 उरून आले. तर मग काय करायचं? शुक्रवारमध्ये 2 प्लस करून घ्यायचे. मग किती येते? शुक्रवार नंतर शनिवार रविवार. उत्तर किती आलं मग आपलं? रविवार आलं.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर स्त्रीची त्या माणसाची नाते काय म्हणते? तर बघा, स्त्री म्हणाली की त्याची बायको म्हणजे हा माणूस आहे, ह्या माणसाची बायको, ह्या माणसाची बायको म्हणते त्या माणसाची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे म्हणते. हे स्त्रीची आईची एकुलती एक मुलगी आहे. ह्या स्त्रीची आईची एकुलती एक काय म्हणते? मुलगी आहे याची बायको. तर मग ती स्त्री कोण झाली? ह्या व्यक्तीची का माणसाची काय झाली? ते बायको झाली. ठीक आहे. तर मग आता विचारलं काय आपल्याला, त्या स्त्रीची माणसाची नाते काय आहे म्हणते. तर मग माणूस ह्या स्त्रीला काय म्हणणार? त्याची बायको म्हणजे काय होणार? त्याची पत्नी होणार. काय होणार आहे? पत्नी होणार. उत्तर काय मग आपलं त्याच्यात? पत्नी आहे. पत्नी आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका त्रिकोणाचा पाया 4 सेंटीमीटर व उंची 6 सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ किती आहे म्हणते. तर काय असते त्रिकोणाचं क्षेत्रफळ? हा पाया गुणिला उंची. पाया गुणिला उंची. बघा आता हाफ केलं तर पाया किती दिलेला आपल्याला त्याच्यातनी 4 सेंटीमीटर आणि उंची किती दिलेली आहे? 6 सेंटीमीटर. तर देऊन द्यायचा भाग. बेक बे, बेदुनी 4, बेसक 12. म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आले आपल्याजवळ? 12 आले. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका आयताची लांबी व रुंदी याची बेरीज 13 सेंटीमीटर आहे व वजाबाकी 5 सेंटीमीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती आहे म्हणते. तर बघा आता आयताची लांबी व रुंदी याची बेरीज दिली. काय? आयताची लांबी व रुंदी याची बेरीज किती दिलेली आहे? 13 दिलेली आहे. व वजाबाकी किती दिलेली आहे? लांबी मायनस रुंदी याची वजाबाकी किती दिलेली आहे आपल्याजवळ? 5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर विचारलं का आयताचे क्षेत्रफळ किती. तर काय काढायचं? पहिले आपल्याला लांबी आणि रुंदी काढायची याच्यातनी. तर कशी काढायची? आता लांबी काढायची आहे तर काय करायचं? लांबी काढायची असली तर याची काय करायची? बेरीज करायची. एल काय झालं? 2L आणि हे मायनस बी आणि प्लस बी हे काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. 2Lची आपल्या जर व्हॅल्यू किती आली? 13 + 5 किती झाली? 18. 18 2 जर 18ला भाग दिली तर एलची लांबी किती आली? म्हणजे लांबी किती आली आपल्याजवळ? 9 आली. लांबी जर 9 असली आपल्याजवळ, एकूण लांबी आणि रुंदी किती आहे? 13 आहे. तर रुंदी किती आली त्याच्यातनी? 4 आली. आपल्याला विचारलं काय? आयताचे क्षेत्रफळ. तर आयताचे क्षेत्रफळ काय राहते? लांबी गुणिला रुंदी राहते. लांबी किती दिलेली आहे? 9 आणि रुंदी किती दिलेली आहे? 4. तर 9 चौक किती झाले? 36. आपलं उत्तर किती आलं आहे त्याच्यातनी? 36 आलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, दोन चौरसाच्या बाजूचे गुणोत्तर म्हणते 2:5 आहे, तर त्याचे क्षेत्रफळामध्ये गुणोत्तर किती आहे म्हणते. तर बघा आता काय दिलेलं आहे, आता बाजू दिलेला आहे, बाजूचे गुणोत्तर किती आहे म्हणते? 2:5 आहे. तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर विचारले तर काय राहते क्षेत्रफळ चौरसाचं? A² राहते. काय राहते? A². तर काय करायचं आपल्याला? याचं दोघं याचा स्क्वेअर करून टाकायचं. बघा 2चा स्क्वेअर आणि 4, 5चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर केला तर किती येते? 4 येते. 5चा स्क्वेअर केला तर किती येते? 25 येते. म्हणजे आपलं उत्तर किती आलं तिथं? 4×5 = 25. 4×25 हे काय त्याचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, साधारण व्याजानुसार कोणत्या दराने एका रकमेचे दाम दुप्पट 10 वर्षात होईल म्हणते. तर आपल्याला काय काढायचं याच्यातनी? दर काढायचा. बघा आता आता आपण माना की 100 रुपये मानले, ते 200 रुपये झाले. ठीक आहे. तर 200 रुपये व्हायला किती वर्ष लागले आपले? 10 वर्ष लागले. तर किती वर्ष व्याज किती भेटलं आपल्याला? 100 रुपये. किती वर्ष लागले? 10 वर्ष. तर दर किती? तर जेवढा आपल्याला व्याज भेटले त्यानं काय करायचं? भागून द्यायचं. 0 आणि 0 कॅन्सल. म्हणजे आपल्याजवळ दर किती होता? ते 10% होता. दर किती होता? 10%. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, विनूने 340 रुपयाची वस्तू खरेदी केली. दुकानदाराने त्याला 15% सूट दिली, तर विनूला त्यासाठी किती रक्कम द्यावी लागेल म्हणते. तर बघा आता काय म्हणते, 100 रुपयाची वस्तू होती, 15% सूट दिली म्हणते. तर कितीची झाली ते आता? 85%ची झाली. कितीची झाली? 85%ची. म्हणजे आपली वस्तू कितीची होती?
340ची, आणि हे आपण मानली किती होती 100% मानली होती, परंतु आता झाले किती म्हणते 85%. तर आपल्याला काय पाहिजे 85%ची आता व्हॅल्यू पाहिजे, काढून घ्यायची. बघा आता 0 न 0 कॅन्सल झाले, 5 दुने 10, 5 एक 5, 5 7 35, बे एक बे, बे एक बे, बे 7 14, 17 गुणेला 17 केले तर किती येते 289. किती आलं उत्तर आपलं 289. म्हणजे आता ते वस्तू किती झाली 289 रुपयाची झाली. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते एका वर्गातील विद्यार्थी मराठीत 20% नापास झाले, इंग्रजीमध्ये 35% नापास झाले, दोन्ही विषयामध्ये काय म्हणते 15% नापास झाले, तर पास होणाऱ्याची संख्या किती आहे म्हणते. तर बघा आता काय करायचं अशा वेळेस, आता असे दोन गोले काढून घ्यायचे. ठीक आहे. बघा आता हे काय झाले मराठीची विद्यार्थी, हे झाले इंग्लिशची विद्यार्थी. हां, मराठीमध्ये म्हणते किती झाले, मराठीमध्ये 20% नापास झाले. किती टक्के झाले 20% मराठीमध्ये नापास झाले. ठीक आहे, मायनसचं चिन्ह मानू तिथं. नंतर इंग्रजीमध्ये किती झाले म्हणते 35% नापास झाले म्हणते, आणि दोन्ही विषयामध्ये नापास झाले म्हटलं तर किती झाले 15%. ठीक आहे. तर बघा आता इथं 15% झाले, इथं एकूण 20% झाले म्हणते, तर इथं किती झाले असं 5%. आता बघा इथं 35% झाले एकूण इंग्लिशमध्ये, इथं 15% झाले, तर इथं किती झाले असं 20%. म्हणजे हे काय झालं पूर्ण नापास होण्याची संख्या झाली. बघा 5 + 15 20, 20 आणि 20 40, म्हणजे एकूण नापास किती झाले विद्यार्थी 40%. किती झाले 40%. परंतु आपल्याला विचारलं काय पास किती झाले म्हणते. जेव्हा 40% नापास झाले तर पास किती झाले असं 60% हे काय झाले पास झाले. म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांचे किती टक्के पास झाले मग 7%. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते प्रत्येक 5 रुपये प्रमाणे 40 खेळणी विकल्यास दुकानदारास 80 रुपये किती म्हणते नफा होईल म्हणते, तर खेळण्याची खरेदी किंमत किती आहे म्हणते. आपल्याला काय विचारलं खेळण्याची खरेदी किंमत. बघा आता 5 रुपयाला आपण वस्तू विकून राहिलो, आणि वस्तू किती होत्या आपल्याजवळ 40 होत्या, तर एकूण आपल्याजवळ किती रुपये होत होते 200 रुपये. परंतु आपल्याला ह्या 200 रुपयावर काय म्हणते 80 रुपये नफा होऊन राहिला. किती होऊन राहिला 80 रुपये नफा होऊन राहिला. म्हणजे आपल्याला एकूण आपली खरेदी किंमत किती होती आपण 160 रुपयात ते खरेदी किंमत, म्हणजे 160 रुपयात आपण त्या वस्तू खरीदल्या होत्या. 160 नाही सॉरी किती होते इथं 120 रुपयात आपण त्या वस्तू खरीदल्या होत्या. बघा आपल्याजवळ एकूण वस्तू किती होत्या 40, आणि आपण खरीदले किती होत्या 120 रुपयात. तर मग किती रुपयाची एक वस्तू असेल तर 40 नेले भाग देऊन द्यायचं. बघा 0 न 0 कॅन्सल झालं, 4 एक 4, 4 त्रिक 12, म्हणजे एक वस्तू आपली किती रुपयाची होती 3 रुपयाची होती. उत्तर काय तिथं 3 रुपये. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते एक काम 24 मुले 32 दिवसात पूर्ण करतात म्हणतात. ठीक आहे. जर 4 मुले 5 पुरुष एवढं काम करीत असल्यास तेच काम 15 पुरुष किती दिवसात पूर्ण करील. तर बघा आता काय विचारलं, आता 24 मुलं आहे म्हणते, काय 24 मुलं किती दिवसात म्हणते 32 दिवसात पूर्ण करून आले. ठीक आहे. नंतर काय म्हणते 4 मुलं एवढाच म्हणते 5 पुरुष काम करते. ठीक आहे. 4 मुलं एवढे 5 पुरुष काम करून आले. तर मग आता पुरुष आणि मुलांचा रेशो काय येणार आहे, आता मुलं आणि इथं पुरुष. तर काय आहे ना जो पुरुषांचा हे राहते व्हॅल्यू ते काय जाणार मुलाजवळ जाणार, मुलाची व्हॅल्यू पुरुषाजवळ जाणार. म्हणजे आणि मुलं आणि पुरुषाचा रेशो किती आला आपल्याजवळ 5-4 आलेला आहे. किती आला 5-4. आता विचारला काय आपल्याला की 15 पुरुष किती दिवसात काम पूर्ण करतील म्हणते. बघा आता आपल्याजवळ मुलं किती आहे, मुलाचा रेशोमध्ये गुणाकार करून टाकायचा. किती आले इथं 5 गुणाले करून टाकायचं. नंतर विचारलं आपल्याला 15 पुरुष काय करते म्हणते 15 पुरुष एवढंच काम करून आला. पुरुषांचा किती आहे 4, 4ने इथं गुणाकार करून टाकायचे, आणि किती दिवसात म्हणजे आपल्याला दिवस काढायचे इथं, तर किती दिवसात काढायचं. आता काय करायचं भाग देऊन द्यायचा. बघा आता 4 एक 4, 4 × 24. ठीक आहे. 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 एक 3, 3 दुने 6, 16 दुने 32, म्हणजे एक्स किती दिवसात काम करणार मग 64 दिवसामध्ये. उत्तर किती आलं मग आपलं तिथं 64. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते पुण्याहून दुपारी 4 वाजता निघालेली कार त्या दिवशी रात्री 9 वाजता दादरला पोहोचली, तर त्या कारचा ताशी वेग किती म्हणते 32.4 किलोमीटर असल्यास पुणे ते दादर अंतर किती आहे म्हणते. बघा आता पुण्याहून निघाले म्हणते, पुण्याहून
पुणेवरून किती वाजता निघाली? 4 वाजता. ठीक आहे, 4 वाजता निघाली आणि दादरला किती वाजता पोचली म्हणते? दादरला म्हणते रात्री 9 वाजता पोचली म्हणते. आणि तिथं कारचा वेग किती होता? 32.4 किलोमीटर होता. तर बघा आता किती घंटे लागले आपल्याला इथं पोचायला, दादरला पोचायले? 4 वरून 9 म्हणजे एकूण आपल्याला घंटे किती लागले तिथं? 5 घंटे लागले. किती लागले? 5 घंटे. मग आपल्याला किती डिस्टन्स केली असं आपण कवर? एका घंट्यात आपण 32.4 किलोमीटर चाललो. तर मग 5 घंट्यात किती जाणार? 5नं गुणाकार करून टाकायचा. ठीक आहे, तर बघा आता पॉईंट आहे तर एक शून्य खाली लावून द्यायचं, पॉईंट कॅन्सल करायचं. बघा 5 एक 5, 5 दुनी 10. आता 2ने इकडे भाग द्यायचा. बे एक बे, बेसक 12, बेदुनी 4. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 162 किलोमीटर. किती अंतर होतं त्याचं? 162 किलोमीटर. 162 किलोमीटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? महाराष्ट्र एक्सप्रेसला म्हणते लोणंद मनमाड जाण्यासाठी ताशी 40 किलोमीटर वेगाने 10 तास लागतात म्हणते. तिचा वेग 50 किलोमीटर केला तर तेवढे अंतर जाण्यास किती वेळ लागेल म्हणते? बघा आता 40 किलोमीटरनं 10 तास चालली म्हणते, तर तिला एकूण किती किलोमीटर चालली? ते 400 किलोमीटर चालली म्हणते. आता तिची स्पीड किती केली म्हणते? 50 किलोमीटर केली. तर मग काय करायचं? याला 50नं भाग देऊन द्यायचं. म्हणजे आपला वेळ निघून जाते. 0 0 कॅन्सल, 5 एक 5, 5 8 40. म्हणजे 50 किलोमीटरनं गेले तर किती तासात पोहोचणार ते? 8 तासात. उत्तर किती आहे मग आपल्या तिथं? 8 तास. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 415 भाग पाण्याने भरलेला आहे म्हणते, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल म्हणते? बघा आता 750 आपली लिटर 750 लिटरची काय आपल्याजवळ टाकी आहे म्हणते, त्याच्यापैकी 415 भाग हा म्हणते पाण्यानं भरलेला आहे म्हणते. तो रिकामा किती असेल आपल्याजवळ? 415 पैकी 4 भरला तर मग 15 पैकी 11 हा रिकामा असेल. ठीक आहे, म्हणजे 15 पैकी 4 भरलेला आहे, तर मग 15मधून 4 मायनस केले तर रिकामा किती आहे त्याच्यातनी? 11 आहे. आणि व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याजवळ? 15. आणि किती लिटरची टाकी आहे आपल्याजवळ? 750 लिटरची. 750 नेला इकडे गुणाकार करून जाता. बघा आता किती येते? 15 एक 15, 15 पाची 75, 11 पाची 55. म्हणजे खाली किती आहे आपल्याजवळ आणखी टाकी? 550 लिटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? 160 भागेला किती आहे म्हणते? अंडर रूटमध्ये एक्स बरोबर 10 आहे म्हणते. तर आपल्याला काय विचारलं? एक्स बरोबर किती आहे म्हणते. तर एक्स बरोबर काढायचं आहे, तर कसं काढणार? आता एक्स इकडे येऊन जाणार. ठीक आहे, एक्स इकडे आल्यावर तर 160 भागेला काय जाणार? इथं 10 जाणार. तर ठीक आहे, एकूण 0 0 कॅन्सल झालं. एक्स रूट म्हणजे रूटमध्ये एकची व्हॅल्यू किती आली? 16 आली. तर एकची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर काय करायचं? दोन्ही इकडे काय करायचे? स्क्वेअर करून घ्यायचे. दोन्ही इकडे स्क्वेअर केल्यावर का इथं एक्स रूटचा स्क्वेअर केला तर किती येते? एक्स येते. 16चा स्क्वेअर केला तर किती येते? 256 येते. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं? एकची व्हॅल्यू विचारली तर किती आहे? 256. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय काय दिलेला आहे? 2x स्क्वेअर. काय आहे? 2x स्क्वेअर बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला? 1024 दिलेलं आहे. किती आहे? 1024 दिले आहे. तर आपल्याला विचारला काय? एक्सची व्हॅल्यू किती आहे म्हणते. एक्स बरोबर किती आहे? तर बघा आता पहिलं लक्षात ठेवायचं, 1024 हा कशाचा स्क्वेअर आहे? 32चा आहे. नाही येतं तर लक्षात ठेवायचं. बघा आता 4 आहे. 4 कायच्या शेवट कोणत्या स्क्वेअरच्या मागे येते? एक तर 2च्या येते, नाही तर काय येते? 8च्या येते. आणि 10च्या पहिले कोणता स्क्वेअर येते? 3चा स्क्वेअर म्हणजे 9 येते. 3चा स्क्वेअर येते, 3 लिहून घ्यायचे. आता आपल्याला पाहायचं आहे, तर 3 गुणेला समोरची संख्या करून घ्यायची. 3 चौक 12. काय 10 12पेक्षा लहान आहे, तर मग कोणती संख्या घ्यायची? लहान संख्या घ्यायची. म्हणजे आपलं उत्तर किती येते तिथं? 32 येते. म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे इथं? 1024 म्हटलं तर 32चा स्क्वेअर आहे. 2x स्क्वेअर बरोबर किती आहे? 32 आहे. तर आपल्याला काय काढायचं? आता एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे त्याच्यात एकची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा आता इकडे गेल्यावर एक्स स्क्वेअर 2 इकडे गेल्यावर काय जाते? भागेला जाते 32च्या. बे एक बे, बे आठी बेसक 12. म्हणजे किती? एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? 16 आली. तर एकची व्हॅल्यू किती येणार मग आपल्याजवळ? इकडे गेल्यावर 16मध्ये अंडर रूटमध्ये चालले जाते. एकची व्हॅल्यू येऊन देईन आपल्याजवळ 4. एकची व्हॅल्यू आली आपल्याजवळ 4. उत्तर आहे आपलं मग तिथं 4.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 10 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी म्हणते 10 वर्ष आहे म्हणते. ठीक आहे, 10 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती आहे? हे काय सरासरी, हे काय विद्यार्थी. 10 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी आहे म्हणते 10 वर्ष. त्यापैकी 8 वर्षाचा एक विद्यार्थी कमी केला म्हणते. ठीक आहे, आता याच्यातून म्हणते 8 वर्षाचा एक विद्यार्थी आपण कमी केला म्हणते. तर नवीन विद्यार्थी एक विद्यार्थी नवीन आला म्हणते. ठीक आहे, एक विद्यार्थी नवीन आला तर त्याची सरासरी किती आहे म्हणते 11 वर्ष आहे म्हणते. एक जर याच्यातनी आणखी नवीन विद्यार्थी आला तर त्याची सरासरी किती आहे म्हणते 11 वर्ष झाले म्हणते. तर नवीन आलेल्या विद्यार्थ्याचे वय किती, तर कसं काढायचं? आता बघा सरासरी कितीनं वाढलेली आहे? 1नं वाढलेली आहे. कितीनं? 1नं. आणि विद्यार्थी किती होते आपल्याला एकूण 10 होते. तर 10नं गुणाकार करायचं. किती आलं मग इथं 10 आलं. ठीक आहे, आणि 10 जे आहे ते काय करायचे 10 मध्ये काय करायचे 8 इथं प्लस करून घ्यायचे. म्हणजे आपली नवीन विद्यार्थ्यांचे वय किती असतं तिथं 18 होते. किती होते 18. नवीन विद्यार्थ्यांचे वय 18 वर्ष आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेला आहे आपल्याला 3 संख्या प्रमाणात आहे म्हणते. कोणकोणत्या आहे? 12x आणि काय दिलेला आहे 27. 12x 27 या 3 संख्या प्रमाणात आहे. तर x किती आहे म्हणते. तर काय राहते आता अशा वेळेस काय राहते, आता 3 संख्या प्रमाणात आहे तर काय राहते, प्रमाणात 3 संख्या असल्यावर काय राहते मनात काय होते एक्सचा स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर बरोबर काय आहे म्हणते इथं एक्सचा स्क्वेअर बरोबर काय दिलेला आपल्याला इथं 12 गुणिला 27 दिला. तर आपल्याला विचारला काय एकची व्हॅल्यू, तर काय करायचं इथं एकची व्हॅल्यू काढायची असली तर काय करायचं दोघाले अंडर रूटमध्ये टाकून द्यायचं. इथं रूटमध्ये टाकल्यावर बघा आता किती येते इथं याचा गुणाकार केल्यावर नाही करायचं इथं हे करायचं 4 त्रिक 12 गुणिला किती 27. आता 4 गुणिला इथे काय होऊन झालं 81. ठीक आहे, हे अंडर रूटमध्ये चालले. एक्स बरोबर किती झालं 4 गुणिला 81. तर आता 4ले बाहेर काढायचे 2, 81ला बाहेर काढायचे 9. म्हणजे काय 9चा स्क्वेअर किती येते 81 येते, 2चा स्क्वेअर येते 4. आता याचा दोघांचा गुणाकार करायचा 9 दुने किती येते 18. मग एक्स बरोबर आपल्याजवळ किती आलेला आहे 18 आलेले. एक्स बरोबर किती आले 18 आले. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते मुलगा व बाबा याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणते 2:5 आहे म्हणते. मुलगा आहे आणि त्याचे मुलाचे बाबा आहे म्हणते. त्यांचे आजचे वय आज किती आहे म्हणते त्यांचे वय 2:5 आहे म्हणते. आजचे वय किती आहे 2:5 आहे म्हणते. आणखी 4 वर्षानंतर म्हणजे 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती झाले म्हणते 5:11 झाले. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:11 झाले. तर मुलाचे आजचे वय किती आहे म्हणते. तर कसे काढायचे बघा आता याच्यामध्ये डिफरन्स 5 डिफरन्स काय करायचा बरोबर करायचं. बघा इथं 5 आणि 11 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 6चा डिफरन्स आहे. 2 आणि 5 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 3चा डिफरन्स आहे. तर काय करायचं डिफरन्स इथं बरोबर करायचं. हे 6 जे आहे हे वरतं गुणाकारमध्ये टाकायचे, हे 3 आहे काय करायचे खालतं गुणाकारमध्ये टाकायचे. बघा आता इकडे गुणाकार करायचे. आता 6 दुने 12 6 पंच 30. ठीक आहे, इकडे हे 3 पाची 15 3 11 3 किती होते 33. ठीक आहे, तर बघा आता किती वाढून राहिले इथं 12 वरून 15 चालले. किती वाढले 3 वाढले. किती वाढले 3 वाढले. परंतु आपल्याला किती वर्ष सांगितली तर 4 वाढले म्हणते. 3ची व्हॅल्यू किती झाली 4 झाली. तर आपल्याला विचारलं काय आजचे वय मुलाचे आजचे वय किती दिसून राहिले इथं गुणोत्तरमध्ये 12 दिसून राहिले. तर तिचे वय काढायचे आहे तर गुन्हेला काय करायचे 12 आणि भागिले 3. त्याचा आता बघा 3 1 3 3 चौक 12 4 चौक 16. म्हणजे उत्तर किती आलं आपलं तिथं 16. मुलाचे आजचे वय किती वर्ष आहे 16 वर्ष आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते एक छपाई करताना म्हणते एक अंकासाठी एक खिडा वापरला जर 150 पानाचे पुस्तक असेल तर त्याला एकूण किती खिडे लागेल म्हणते. तर बघा आता कसं करायचं आहे क्वेश्चन. तर बघा पहिले लक्षात असायला पाहिजे आपल्याला 100 पानामध्ये किती खिडे तयार होते 192 होते. 100 पानामध्ये खिडे किती तयार होते 192. 100 पानं झाले 192 खिडे झाले. आता उरले किती 50. तर 50ले काय करायचं 3नं गुणाकार करून घ्या 5 त्रिक 15 आणि हे काय 150 आणखी खिडे झाले. याच्यातनी काय करायचे प्लस करून घ्यायचे. म्हणजे आपल्याजवळ एकूण खिडे किती तयार होणार 2 आणि 0 2 9 5 किती झाले 1400 हाताला 1 म्हणजे 342 आपल्याजवळ खिडे तयार होणार. किती होणार खिडे तयार एका झाले 1
शॉर्ट ट्रिक झाली. पण आता बेसिकमध्ये कसं करायचं तर बघा, आता 150पर्यंत दिलेला आहे बघा. आता 1 ते पहिले 9पर्यंत घ्यायचे. 1 ते 9पर्यंत एक अंक किती येते, 1 ते 9पर्यंत 9 अंक येऊन राहिले. गुन्ह्याला काय करायचं 1. नंतर 10 ते 99पर्यंत, 10 ते 99पर्यंत किती अंक येऊन राहिले, 99 मायनस किती 10 प्लस 1 किती झाले 90. 90 गुन्ह्याला काय करायचे 2 अंक, म्हणजे किती झाले इथं 2 9 9 दुने 18. आता उरले किती, आता 3 अंक आपल्याला उरले तर किती आहे 100. 100 ते कुठपर्यंत 150पर्यंत किती अंक आले याच्यातनी, 50मधून 100 मायनस केले तर किती आले, 150मधून 100 मायनस केले तर 50. 50 प्लस 1 किती झाले 51. 51 गुन्ह्याला करायचे 3. तर बघायचं ते 3 1 3, 3 5 15. आपल्याजवळ एवढे खिळे तयार होतील. मग आता काय करायची, याची ॲडिशन करून घ्यायची. बघा आता 9 9 3 किती झाले 12, 12ची 2 हातचा आला 1, 8 9, 8 1 9, 9 5 किती झाले 14ची 4 हातचा आला 1, म्हणजे किती किडे तयार होणार आहे तिथं 342. हे आपलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय विचारला आपल्याला सी सी. काय विचारला सी सी, ही रोमन संख्या काय दर्शवते म्हणते. रोमन संख्या काय दर्शवते. सी सी हे रोमन संख्या काय दर्शवते म्हणते, तर लक्षात असायला पाहिजे आपल्याला. काय ठेवायचं लक्षात बघा, एक्स साठी काय वापरतो आपण 10 वापरतो. एल साठी काय वापरतो, एलच्या जागी काय लिहितो आपण 50. नंतर काय एल 50. नंतर सी साठी काय वापरतो 100, डी साठी 500 आणि एम साठी म्हटलं तर 1000 वापरतो. ठीक आहे, आपल्याला काय दिलेलं आहे तिथं सी दिलेलं आहे. तर इथं काय आहे सी डबल सी दिलेला आहे 100 प्लस 100, म्हणजे आपले एकूण किती संख्या किती झाले, त्याची व्हॅल्यू किती झाली 200 झाली. तर सी साठी किती वापरावं लागेल अंक, आपल्या किती आहे 200 आहे. उत्तर किती आहे सी सी साठी 200. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 999 गुणेला 99. काय आहे 999 गुणेला 99 आहे. ठीक आहे, तर कसे सॉल्व करायचं हे. आता हे 999 काय दिसून राहिले आपल्याला इथं 1000 मायनस 1 दिसून राहिला. काय दिसून राहिला 999 काय दिसून राहिला 1000 मायनस 1 गुणेला 99. बघा आता करायचं आहे, 99 गुणेला 1000 केले तर किती आले 99000 मायनस, आता मायनसचं चिन्ह आहे तर मायनसचं चिन्ह द्यायचं 99 गुणेला 1. ठीक आहे, आता करायचं याच्यातून मायनस करायचं 99,000 मधून काय करायचे 99 मायनस करायचे. किती येतं उत्तर मग आपलं, शून्यातून 9 गेले 1 उरला, हातचा आला 1. आता इथं 0 आहे, इथं काय करायचं हातचा 1 घ्यायचा. 10तून 10 गेले किती उरले 0 उरला, हातचा 1 डबल द्यायचा. 10तून 1 गेला किती उरला 9 उरला, हातचा 1 वापस द्यायचा. 9तून 1 गेला 8 उरला, हे 9 जसच्या तसे. किती आलं उत्तर मग आपलं तिथं 98,901. किती आलं 98,901. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, घड्याळाच्या तपकडीवरील सर्व अंकांची बेरीज किती आहे म्हणते. आता एक घड्याळ दिली आहे तर त्याच्या तपकडीवरील सर्व अंकाची बेरीज विचारली. तर बघा आता घड्याळमध्ये किती अंक राहते एकूण, आता कुठपर्यंत राहते, हे घड्याळ आहे आपली. ठीक आहे, हां तर कुठपर्यंत राहते अंक 1 पासून तर 12पर्यंत राहते. कुठपर्यंत 1 पासून तर 12पर्यंत अंक राहते. त्याच्यातनी काय आहे 7 8 10 11 असे घड्याळीमध्ये काय राहते अंक राहते. कुठपर्यंत राहते 12पर्यंत. तर आपल्याला काय विचारले, याची बेरीज विचारली. तर काय करायचं 12, इथं काय वापरायचा फॉर्म्युला n प्लस 1 भागिले काय वापरायचे 2. बस इथं फॉर्म्युला वापरून घ्यायचा. बघा आता n 12ची व्हॅल्यू किती दिलेली n ची व्हॅल्यू 12 दिलेली आहे. n मध्ये प्लस 1 केला तर किती 13 भागिले 2, बेक 12 13 78. म्हणजे आपले घड्याळीमधली सर्व अंकांची बेरीज किती आलेली आहे 78 आली आहे. उत्तर किती आहे मग त्याचं 78. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, एका संख्येची 6 पट आणि 9 पट यामध्ये 27चा फरक आहे तर ती संख्या कोणती आहे म्हणते. बघा आता एक संख्या आहे एक्स मानू, त्याचे 9 पट मायनस काय म्हणते त्याच संख्येचे 6 पट किती आहे म्हणते 27 आहे म्हणते. किती आहे 27 आहे. तर आता काय करायचं, एक्सले आपण कॉमन घेऊ. काय करू, एक्सले कॉमन घेतल्यावर काय येते इथं 9 मायनस 3 येते 6 येते. बरोबर किती आहे 27 आहे. ठीक आहे, तर मग 9 मायनस 6 केल्यावर किती आली इथं 3 आली.
बरोबर 27. तर आता 3ने इकडे भाग देऊन द्या. 3 1 3, 3 9 27. मग आपल्याजवळ 1ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 9 आलेली आहे. 1ची व्हॅल्यू किती आहे? 9. याला आपलं उत्तर. तर ती संख्या कोणती होती? 9 होती. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे बघा आता. 0.024 गुन्हेला काय आहे? 0.125 भागेला आहे 0.08 गुन्हेला 0.025. हा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर आता याचा आन्सर किती येणार आहे बघा आता. याच्यामध्ये काय करायचं? पॉईंट लक्षात ठेवायचे. बघा आता वरतं किती शून्य आहे? मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6. किती शून्य आहे वरतं? 6 शून्य आहे. ठीक आहे. तर 6 शून्य आणि खालतं मग मोजायचे किती शून्य आहे? 1 2 3 4 5. किती शून्य आहे? खालतं 5 शून्य आहे. ठीक आहे. वरतं 6 शून्य वाढवून घ्यायचे. सॉरी, आता खालतं किती वरतं किती शून्य दिसून आले? पॉईंट नंतर घर किती आहे? 1 2 3 4 5 6. किती घर आहे? 6 घर आहे. तर काय 10ची पॉवर 6 खाली घेऊन घ्यायची. ठीक आहे. नंतर आता खाली पॉईंट पाहिजे. किती आहे? किती घरानंतर पॉईंट आहे? 1 2 3 4 5. हे जेवढे पॉईंट आहे ते काय करायचे? 5 आहे. तर वरतं काय करायचे? 10ची पॉवर 5 वाढून घ्यायची. हे 10ची पॉवर 6 आहे. बघा आता याला आपल्या इथं बिना पॉईंट्स आला तर तोडून द्यायचा भाग. आता बघा 10.5 10 पॉईंट्स याच्यातून कॅन्सल झाले तर किती आले? 10ची पॉवर 1 आली इथं. ठीक आहे. आता भाग द्यायचा. 25 1 25, 25 5 125. नंतर बघायचा 8 1 8, 8 1 24, 3 5 15 भागेले काय आहे तर 10. तर उत्तर किती आलं आपलं? 1.5 आलं. किती आलं उत्तर तिथं? 1.5. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? एका संख्येला 3ने 5ने किंवा 7ने भागले असले तर प्रत्येक वेळेत 3 उरते म्हणते. तर अशी लहानात लहान संख्या कोणती आहे म्हणते. तर बघा आता काय म्हणते? 3ने भागले, 5ने भागले किंवा 7ने भागले तर किती उरून आले म्हणते? 2 उरून आले. प्रत्येक वेळी किती उरून आले म्हणते? 2 उरून राहिले. तर अशी लहानात लहान संख्या कोणती आहे? तर बघा ते सर्व आपल्याला काय दिसून आलं? मूळ संख्यात दिसून आलं. काय करायचं मग? तिघांचा गुणाकार करायचा. गुणाकार केला 3 5 15, 15 7 किती होतं? 105. 105 आपल्या काय आले? याचे लसावी आले. आता लसावीमध्ये जेवढे आपल्याला उरते म्हटलं तर ते काय करायचे? प्लस करून घ्यायचे 100 प्लसमध्ये. किती येतं मग उत्तर आपलं? 107. ती संख्या कोणती होती मग? लहानात लहान 107 होती. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? दोन संख्याचा गुणाकार म्हणते 216 आहे. तर त्याचा मसावी 6 असेल तर लसावी किती आहे म्हणते. तर बघा अशा वेळेस काय राहते? पहिली संख्या गुन्हेला काय राहते? दुसरी संख्या. नंतर काय राहते? लसावी गुन्हेला काय राहते? मसावी. हा काय राहते? याचा फॉर्म्युला राहते. बघा दोन संख्याचा गुणाकार किती दिलेला आहे आपल्याला? 216 दिलेला आहे. लसावी काढायची आहे त्याच्यातनी. मसावी किती दिलेला आहे तिथं? 6. तर लसावी किती? तर देऊन द्यायचा आता भाग. 6 1 6, 6 3 18, उरली किती? 2 आणि 1 3, 6 6 36. म्हणजे आपलं तिथं उत्तर किती आहे? लसावी किती असेल त्याचा? 36 असेल. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? समान छेद असणाऱ्या 3 अपूर्णांकाचा अंश अनुक्रमे किती आहे म्हणते? 11 16 18 आहे. तर त्याचा छेद किती असावा? म्हणजे ते तिन्ही अपूर्णांकांची बेरीज किती येईल म्हणते? 3 येईल म्हणते. तर बघा आता हे अपूर्णांकाचे अंश आहे म्हणते. ठीक आहे. तर काय म्हणते? 11/x प्लस काय म्हणते? 16/x प्लस म्हणते 18/x अशी संख्या दिलेली आहे. याची जेव्हा आपण बेरीज करतो म्हणते तर किती येते म्हणते? याची बेरीज केल्यावर 3 येऊन आली. किती येऊन आली? 3 येऊन आली. तर ते संख्या कोणती आहे म्हणते? म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला विचारली याच्यातून. तर बघा आता एक्सची व्हॅल्यू काढायची कशी काढायची? तर बघा एक्सला आपण कॉमन घेऊन घ्यायचे याच्यातनं. काय करायचं आता? एक्स सगळ्या इकडे सेमच आहे ना, तर एक्सला कॉमन घेतलं किती आले? एक्स आले. आता वरच्या संख्याची पुऱ्याची बेरीज करायची. 11 प्लस 16 प्लस 18 बरोबर किती आहे आपल्याजवळ? 3च्या बरोबर आहे. बघा 11 प्लस 16 प्लस 18ची बेरीज केली तर किती होऊन आली? 45 येते. किती येते? 45. आणि इथं 3च्या बरोबर आहे. तर एकची व्हॅल्यू विचारली आपल्याला. तर एक्स इथे समोर येऊन जाईन. हे 45 असे तर भागिले काय येणार? 3 येणार. तर आता देऊन द्यायचा भाग. 3 1 3, 3 1 3 15. म्हणजे ते एकची व्हॅल्यू किती असेल तिथं आपल्याजवळ? 15 असेल. किती असणार? 15. उत्तर काय मग आपल्या तिथं? 15 आहे.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला सोपी क्वेश्चन आहे. काय 161 प्लस अंडर रूटमध्ये काय दिलेलं आणखी 50, आणखी काय दिलेलं प्लस काय 196. याचा आपल्याला व्हॅल्यू विचारली. तर काय करायचं आता, स्क्वेअर पाहायचा. बघा एक हे अंडर रूटमध्ये 196 कायचा स्क्वेअर येते 14चा. काय हे अंडर रूट कॅन्सल होऊन जाते इथं आणि ते इथे येते किती 14. 14 प्लस 50 केल्यावर किती होऊन राहिले, 14 प्लस 50 केल्यावर 64 येते. किती येते 64. 64 कायचा स्क्वेअर येते मग 8चा. इथे कॅन्सल करायचा 8 आला. आता 8 प्लस 161 8 प्लस 161 केले तर किती आले 169 आले. आणि 169 कशाचा स्क्वेअर येते 13चा येते. किती येते 13चं. उत्तर किती मग येते आपले त्याचं 13 येते. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, सिरीजचा क्वेश्चन आहे. बघा काय आहे 40 42 नंतर काय दिलं आहे 43 47 नंतर काय 50 56 61 नंतर आपल्याला इथं खाली जागी 2 जागा विचारल्या. तर कसं सॉल्व करायचा, याच्यामध्ये काय लागणार आहे डबलची सिरीज लागणार आहे. बघा आता कशी आहे, तर बघा 40 वरून कुठं चालले 43 किती झाले +3 झाले. ठीक आहे. नंतर 43 वरून 50 झाले +7 झाले. 50 वरून 61 झाले प्लस किती झाले 11 झाले. म्हणजे काय होऊन राहिलं इथं एक विषम संख्या करून प्लस होऊन राहिले. ठीक आहे. आता इथे किती प्लस होणार बघा, आता 3 5 सोडले 7 झाले. 7 नंतर काय सोडले 9 सोडली 11 झाले. 11 नंतर कोणती संख्या सोडा लागेल आपल्याला 11 13 सोडून 15 प्लस करा लागेल. तर 15 प्लस केल्यावर 61 मध्ये किती आले इथं 76 आले. किती आले इथं 76 आले. दुसरी सिरीज पाहायची. आता काय बघा 45 वरून कुठे चाललो 47 किती झाले +5 झाले. नंतर 47 वरून 56 वरून किती झाले +9 झाले. किती झाले +9. आता इथं किती प्लस करायला लागेल आपल्याला इथे तसंच बघा 7 सोडले याच्यातनी किती सोडा लागेल 11 सोडा लागेल. तर समोरची संख्या काय येणार आहे 13. 13 प्लस करून घ्यायचे. 56 मध्ये 13 प्लस केल्यावर किती येते 69. किती येते 69. म्हणजे आपली संख्या कोणकोणत्या होते तिथं 69 आणि 76 ह्या आपल्या 2 संख्या आहेत तिथं. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते DWFUSSHS च्या नंतर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर काय येणार याचा क्वेश्चन, तर बघा काय येणार याचं उत्तर DW नंतर FU नंतर काय HS नंतर काय क्वेश्चन मार्क दिलेला आहे. त्याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर बघा कसं काढायचं, काय दिसून आलं आपल्या याच्यातनी सिरीज बघा D वरून F मध्ये चालला +2 F वरून H मध्ये चालला +2 H मध्ये आता डबल +2 झाल्यावर किती येणार आहे तिथं J येणार आहे. किती येणार आहे J. आता हे व्हॅल्यू पाहिले तर किती आहे 4 23 6 21 H किती येते 8 वर 19 वर H येते. तर बघा आता इथं काय +2 +2 +2 हे काय 10 वर. आता 19 नंतर +2 केल्यावर इथं बघा 23 -2 काय झालं 23 मधून 21 झाले -2 21 मधून 19 -2 19 मधून डबल -2 केल्यावर किती येणार आहे 17 आणि 17 वर काय लिहित असतो आपण Q लिहित असतो. काय लिहितो Q. आपलं उत्तर किती आहे मग तिथं J आणि Q. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 24 नंतर क्रमाने येणारी 7वी विषम संख्या कोणती आहे म्हणते. तर काय लक्षात ठेवायचं बघा 24 नंतर येणारी कोणती 24 नंतर येणारी 7वी विषम संख्या काय म्हणते 7वी विषम संख्या. तर कसं सॉल्व करायचं हे बघा आता 24 नंतर येणारी 7वी विषम संख्या काढायची आहे. तर बघा आता काय करायचं आता 24च्या पहिले कोणती विषम संख्या येते ते एक मायनस करायचं कोणते येते 23 कोणती येऊन आली 23 येऊन आली. 24च्या पहिले कोणती येऊन आली 23 नंतर काय करायचं जेवढ्या 7वी विचारली तर त्याचं काय करायचं 2 गुणा करून घ्यायचा. बघा 7 दुने 14. आता याची काय करायचं दोघांची ॲडिशन 23 + 14 तर किती आलं उत्तर आपल्याजवळ 37. म्हणजे ते कोणती विषम संख्या 7वी विषम संख्या 37 आहे. हे आपलं आन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 25 पासून तर 55 पर्यंत मूळ संख्या किती आहे म्हणते. 25 ते 55 पर्यंत मूळ संख्या. तर बघा कसं काढायचं 25 नंतर मूळ संख्या कोणती येणार आहे 29 29 नंतर 31 31 नंतर 41
43, 47, नंतर काय येणार आहे 53, 59 येणार का नाही. तर मग किती मूळ संख्या झाल्या 1 2 3 4 5 6. उत्तर किती आहे आपल्या तिथं 6 मूळ संख्या. 25 ते 55 पर्यंत किती मूळ संख्या आहे 6. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ज्यात 3 अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती आहे म्हणते. काय विचारलं ज्यात 3 अंक नाही. बघा 2 अंकी संख्या कुठून होते सुरुवात 10 ते 99 पर्यंत. कुठं 10 ते 99 पर्यंत. 10 ते 99 मध्ये एकूण किती संख्या आहे आता काढायची आपल्याला. 99 मधून 10 मायनस करायचे किती येते 99 मायनस 10 प्लस काय करायचं 1. 99 मधून 10 मायनस केल्यावर किती येते 89 येते. किती येते 89 प्लस 1 किती झाल्या 90. म्हणजे आपल्याजवळ एकूण संख्या किती आहे 10 ते 99 पर्यंत 90 संख्या. आता काय म्हणते त्याच्यामध्ये 3 अंकी संख्या नसली पाहिजे. तर बघायची कोणकोणत्या आहे. एक तर 13, 13 नंतर 23, 23 नंतर आता बघा 33 वाले आपण नंतर पाहू. 43, 53, 53 नंतर 63, 73, 83 नंतर 93. हा झाला इकडं. आता बघा 3 वाले कोणते आहेत 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38 नंतर काय ते 39. ह्या आल्या संख्या. आता बघायचं ह्या संख्या काय करायचं त्याच्यातून मायनस करायचं. किती झाल्या संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. किती संख्या आल्या 18. तर 18 संख्येच्यातून काय करायचं मायनस करायचं. उत्तर किती येते मग आपलं 52. किती येते उत्तर आपलं 72. तर अशा किती संख्या ज्या त्याच्या ज्यात 3 अंक नाही आहेत तर त्या किती संख्या आहे 72 संख्या. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते एक नाणे टेबलावर ठेवले आहे तर एकमेकास स्पर्श करतील अशी त्याच प्रकारची किती नाणे त्या नाण्याभोवती ठेवता येतील म्हणते. हा विचारला आपल्याला. तर बघा आता टेबलावर ठेवली म्हणते अशी एक टेबल आहे. असं आहे म्हणते एक टेबल आहे म्हणते. केले काय दांड्या आहे म्हणा खाली. असा एक खाली टेबल आहे म्हणते ठीक आहे. तर अशी त्या प्रकारची किती नाणी नाण्याभोवती ठेवता येईल म्हणते. आता बघा एक मधामध्ये आपण एक नाणी ठेवला हां. तर अशा याच्या भोवती किती नाणी ठेवू शकतो बघा. एक इथं ठेवू शकतो, एक इथं, एक इथं, एक इथं. किती ठेवू शकतो म्हणजे याच्यात नाणे सॉरी एक इथं आणि इथं. म्हणजे एकूण आपण याच्या भोवती किती नाणी ठेवू शकतो 6 नाणी ठेवू शकतो. किती 6 नाणी. परंतु आपल्याला तसं नाही जमत. असं काय करायचं आता बघा टेबलाच्या किती बाजू आहे 1 2 3 4. किती बाजू आहे 4 बाजू आहे. 4 मधून 1 मायनस करायचे किती आले 3. 3ले 2 भाग देऊन द्यायचं. बेक बे बे 2 4 बेत्रिक 6. म्हणजे आपण किती नाणी ठेवू शकतो तिथं 6 नाणी. ठीक आहे. ह्याला आपलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते विसंगत ओळखा म्हणते. काय म्हणते विसंगत ओळखा. काय दिलेलं आहे आपल्याला पर्वत शिखर गिरी नंतर आद्री. याच्यामध्ये विषम काय आहे तर शिखर आहे. काय विषम शिखर आहे याच्यात. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे काय सी डी डी डॅश सी डी डॅश सी डॅश डी डी सी आपल्याला असं दिलेलं आहे. तर आपल्याला ह्या खाली जागी काय येणार आहे ते विचारलं डी सी. ठीक आहे. तर काय करायचं अशा वेळेस पहिले पूर्ण संख्या मोजून म्हणजे पूर्ण अंक मोजून घ्यायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती आहे 12 आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं आपण 12ले एक तर 3चे जोडे बनवू नाही तर 4चे. बघा आता 4चे जोडे बनवून पाहू. 4 4 4. तर बघा आता काय दिसून आलं सी डी डी सी. काय सी डी डी सी सी डी डी सी. म्हणजे आपल्याला इथं लॉजिक लागला. तर काय येणार तिथं उत्तर रिकाम्या जाग्या. एक तर सी दुसरा डी नंतर सी. उत्तर काय आपलं सी डी सी हे आपलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय विचारला आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखा म्हणते.
काय दिलेलं आहे, ए ई नंतर आय नंतर टी नंतर यू असा दिलेला आहे. त्याच्यात गटातनं बसणारा शब्द कोणता दिसून आला आपल्याला इथं बघा. आता हे सारे काय दिसून आलं, ए ओवल्स आहे, ई ओवल्स आहे, आय ओवल्स आहे, यू ओवल्स आहे, परंतु टी हे काय एक व्यंजन आहे. तर उत्तर काय मग आपल्या तिथं टी आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, जानेवारी महिन्याचे एकूण सेकंद किती आहे म्हणते. जानेवारी महिन्याचे एकूण सेकंद विचारले. बघा आता जानेवारी महिना किती दिवसाचा असते, 31 दिवसाचा असते. किती दिवसाचा असते, 31 दिवसाचा. आता 31 दिवसात एका दिवसात किती घंटे असते, 24 घंटे असते, गुणिला 24. आणि 24 एका घंट्यातनी किती मिनटं असते, मग 60 गुणाचं येईल, हे आलं मिनटामध्ये. आता काय करायचं, सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मग काय करायचं, याला आणखी 60 गुणून टाकायचं. ठीक आहे, हे काय होऊन जातं मग आपलं पूर्ण सेकंदामध्ये येऊन जाते. किती येते, सेकंदामध्ये. आता काय ऑप्शनमध्ये पाहायचं, शेवटले अंक काय दिसून आले, एक तर 00 दिसून आला, नाही तर 4 दिसून आले. तर पाहायचं आता ऑप्शनमध्ये, ऑप्शन घेऊन पाहायचे. अशा वेळेस काय करायचं, ऑप्शन घेऊन काय पाहायचे. ऑप्शन काय काय दिलेलं आपल्याला इथं, 31,000. ठीक आहे, नंतर काय दिलेलं आहे, 26,78,400. नंतर 60,000 म्हणजे 60 लाखच्या धमती काय आहे. नंतर 36 लाख असं आपल्याजवळ व्हॅल्यू दिलेली आहे. तर पाच ऑप्शनवरून काय, बघा आता इथे किती शून्य आहे, 2 शून्य आहे. तर शेवटमध्ये किती शून्य आले पाहिजे, 2 शून्य आले पाहिजे. इथं 2 शून्य, इथे 2 शून्य, इथे 2 शून्य, म्हणजे 2 शून्य म्हणता येणार नाही. मग काय करायचं आहे, तर 6 6 36 शेवटले अंक पाहिजे फक्त. 6 चौक 24, 4 एक 4, म्हणजे आपल्याजवळ शेवट अंक कोणता येणार आहे, 4 येणार आहे. तर शेवटमध्ये अंक पाहायचा कोणत्या 4 येते. तर इथं 4 नाही येऊन आला, इथं 4 नाही, इथं नाही, इथं नाही, तर इथं फक्त एकाच जागी 4 येऊन आला. तर आपलं उत्तर किती आहे तिथं, 26,78,400 सेकंद. काय, 26,78,400 सेकंद हे आपलं तिथं उत्तर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, 8 स्क्वेअर मीटर किती स्क्वेअर फूटच्या बरोबर आहे म्हणते. 8 स्क्वेअर 8 स्क्वेअर मीटर 8 स्क्वेअर मीटर बरोबर किती स्क्वेअर फूटच्या बरोबर आहे. 8 स्क्वेअर मीटर बरोबर किती स्क्वेअर फूटच्या बरोबर आहे हे आपल्याला विचारलं. तर बघा, एक स्क्वेअर फूटमध्ये, एक स्क्वेअर मीटरमध्ये किती असते, एक स्क्वेअर मीटर बरोबर, एक स्क्वेअर मीटरमध्ये किती असते, एक स्क्वेअर मीटरमध्ये असते 10.764. एक स्क्वेअर मीटरमध्ये किती असते, 10.764. आपल्याला काय विचारलं, 8 स्क्वेअर मीटरमध्ये. तर इथे कितीनं गुणा झाला, 8नं. इथं 8 आलं, तर इथे काय करायचं, मग 8नं गुणाकार करून घ्यायचं, म्हणजे आपलं उत्तर येऊन जाते. बघा आता किती ते, 8 चौक 32, उरले किती 3, 8 सकाम 48 आणि 3 51, एक हातचे आले 5, नंतर 8 7 56 आणि 5 61, एक हातचे आले डबल, तिथं 6 आले. पॉईंट आहे तर एक पॉईंट देऊन द्यायचा. 8 गुणिले 10 गेलं तर किती, 80, 80 6 किती झाले, 86. म्हणजे आपलं तिथं उत्तर किती असायला पाहिजे होतं, 86.112 असायला पाहिजे होतं. उत्तर किती असायला पाहिजे, 86.112 स्क्वेअर फूट असायला पाहिजे. परंतु आहे का तिथे उत्तर नाही. तर सर्व ऑप्शन काय त्याच्यामध्ये चुकीचे आहे. हे आपलं उत्तर तिथे येणार आहे 86.112. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय म्हणते, 3 मीटर प्लस काय आहे, 3 मीटर प्लस काय दिलेलं आहे, 125 सेंटीमीटर. हां, 125 सेंटीमीटर प्लस काय आहे, 55 मिलीमीटर हे आपल्याला दिलेलं आहे. हे बरोबर याची प्लस प्लस करून किती उत्तर येणार ते आपल्याला विचारलं. सर्व काय विचारलं, मीटरमध्ये. तर सर्वाला काय करायचं, मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. बघा इथे किती आहे, 3 मीटर आहे, तर 3ले जसच्या तसे ठेवून घ्यायचं 3. आता काय सेंटीमीटर आहे, काय करायचं, मीटरमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करतो आपण, 100ने इथं भागत असतो. तर 100ने इथं भाग दिला तर किती आलं, इथं 1.25 मीटर. ठीक आहे, प्लस आता हे मिलीमीटर आहे, त्याला काय करत असते, 1000ने भाग द्यायला लागते. म्हणजे काय येते, ते मीटरमध्ये आपल्याला येऊन जाते. मग 1000ने भाग दिल्यावर इथे किती येणार आहे, तर इथे येणार आहे 0.055 येणार आहे. तर आता याची सर्वांची काय करायची, ॲडिशन करायची. तर बघा 3 प्लस 1.25 प्लस 0.055. आता जिथं शून्य नाही तर शून्य लावून द्यायचे. आता याची ॲडिशन करायची. बघा 5
5 आणि 5 10 शून्य, हातचा आला 1, इथं काय 2 आणि 1 3, हे 4, म्हणजे आपलं तिथं किती उत्तर आलेलं आहे? 4.305 मीटर हे आलं आपलं तिथं उत्तर. बरं, त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय म्हणते सोबतच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहे म्हणते. तर पहा, हे काय आकृती आहे अशी, आणि किती रेषा, 1 2 3 4. ह्या सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती रेषाखंड आहे. तर कशी काढायची रेषाखंडे. तर बघा, पहिले काय मोजायचं, हे मोजून घ्यायचे किती आहे तर रेषा, 1 2 3 4. किती रेषा आहे, 4 आहे. 4च्या रेषाखंडे काढायचे आहे. तर कसं करायचं, 4च्या पहिले काय आहे ते 3 गुणिले 3 भागिले 2 करून घ्यायचे. बेकबे बेदुनी 4 3 दुनी 6. तर एकूण रेषाखंड किती आले त्याच्यातनी, 6 आले. हे आलं आपलं उत्तर. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते एका घड्याळ आरशातून पाहिल्यास 8 वाजून 10 मिनिट दाखवते. किती म्हणते, 8 वाजून 10 मिनिट दाखवून राहिले म्हणते. ठीक आहे, तर ही वेळ दर्शवते, तर ते घड्याळ प्रत्यक्षात कोणती वेळ दाखवते. हे काय म्हणते, आपल्याला आरशातली प्रतिमा आहे म्हणते. तर काय करायचं, आरशातली प्रतिमा काढायसाठी काय करत असतो आपण, 11 वाजून 11 घंटे 60 मिनिटातून आपण ते मायनस करत असतो. आता याच्यातून हे मायनस करून घ्यायचे. तर किती येते उत्तर मग आपलं, याच्यातून 11 वाजून 60 मिनिटातून 11 घंटे 60 मिनिटातून मायनस केल्यावर 60तून 10 गेले तर किती उरले, 50 मिनिट. 11तून 8 गेले तर किती उरले, 3 घंटे. तर उत्तर किती आहे आपल्याला, 3 घंटे 3 वाजून 50 मिनिट. हे आपलं उत्तर, ऑप्शन नंबर 4. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 4.32 तास हे तास मिनिट सेकंदात कसे लिहावं म्हणते. आपल्याला विचारलं. बघा, आता किती दिलेला आहे, 4.32 तास. 4.32 तासाला आपण तास मिनिट सेकंदमध्ये कसे लिहू. बघा, आता हे तास आहे तर किती तास आहे, 4 तास आहे. ठीक आहे, लिहिलं 4 तास. आता हे काय करायचं, आपल्याला मिनिट आणि सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं. आता काय आहे, 32 आहे. किती आहे, 0.32 आहे. याला काय करायचं, आता आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं. काय करायचं, याला 60 गुणून टाकायचं. 60 गुणल्यावर किती येते, किती मिनिट येणार, 7 गुणाचं तर 6 दुने 12. 32ला काय करायचं, 60 गुणल्यावर 6 दुने 12, हातचाला 1, सॉरी 6 दुने 12, हातचाला 1, 37 18 आणि 1 19. म्हणजे आपल्याजवळ किती आले तिथं, 1900. म्हणजे याला 100 भाग देऊन द्यायचं. ठीक आहे, किती आलं, 19 मिनिट 20 सेकंद. तर इथं लिहून घ्यायचं, 19 मिनिट आणि तिथे नंतर काय, 20 सेकंद. याला तिथं आपलं उत्तर काय, 4.32ला आपण मिनिट सेकंद तास मिनिट सेकंदमध्ये कन्वर्ट केल्यावर 4 तास 19 मिनिट 20 सेकंद. हे आपलं उत्तर तिथं. बघा, त्यानंतरचा शेवटला क्वेश्चन आहे, काय म्हणते अशोक, राघवेंद्र, रमन व गोपी यांनी प्रत्येकी मराठी, कन्नड, हिंदी व इंग्रजी यापैकी 3 भाषा येतात म्हणते. अशोकला इंग्रजी येत नाही. कोण आहे, अशोक. हा अशोक आहे. याला काय म्हणते, इंग्लिश येत नाही. ठीक. नंतर काय म्हणते, राघवेंद्रला हिंदी येत नाही. राघवेंद्र आहे, राघवेंद्रला काय म्हणते, हिंदी नाही येत. राघवेंद्रले हिंदी नाही येत. त्याच्यानंतर म्हणते रमनला कन्नड नाही येत. हा रमन आहे, याला काय नाही येत, कन्नड नाही येत. नंतर काय म्हणते, तर गोपीला मराठी नाही येत. हा गोपी आहे, याला काय नाही येत म्हणते, मराठी नाही येत. हां, विचारलं काय आपल्याला, तर अशोक व राघवेंद्र यांना कोणत्या 2 समान भाषा येतात. कोण आहे, हा अशोक आणि हा राघवेंद्र यांना कोणत्या 2 समान भाषा येतात. बघा, आता आपल्याजवळ एकूण भाषा किती आहे, मराठी, कन्नड, हिंदी. आता इथं इंग्लिश नाही येते, तर याला कोणकोणत्या भाषा येते ते, इंग्लिश सोडून आता मराठी, कन्नड, मराठी, कन्नड आणि कोणती आहे, इंग्लिश सोडून हिंदी. ह्या भाषा येते त्याला. ठीक आहे. नंतर आता हा आहे राघवेंद्रला कोणते, हिंदी सोडून बाकी सर्व. हिंदी सोडून कोणते येते, मराठी येते, इंग्लिश येते. इंग्लिश नंतर काय येते, आणखी कन्नड येते.
तर बघा आता दोन भाषा कोणत्या समान येऊन राहिल्या दोघांमध्ये? बघा हे मराठी, इथेही मराठी येऊन आली, इथं कन्नड येऊन आली, इथेही कन्नड येऊन आली. तर आपलं उत्तर काय आहे? दोन भाषा कोणत्या समान येणार मग? मराठी आणि कन्नड. हे आपलं उत्तर आहे तिथं. ऑप्शन नंबर किती आहे? 2. मराठी आणि कन्नड. हे आपलं उत्तर. बघा आपला इथं क्लास संपूर्ण खतम झाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्यायचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.